माऊली रामकृष्ण हरी. पुढारी न्यूजच्या वारी पंढरीच्या या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी श्रद्धा. आषाढी वारी ही अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे मंडळी. वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि समाज जागृतीचा एक संगम आहे. दरवर्षी याच वारीच्या निमित्तानं वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघतात. अगदी घरदार सोडून फक्त आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी हे वारकरी अगदी आतुर असतात. याच वारकऱ्यांचा प्रवास घेऊन आपल्या सगळ्यांचे लाडकं पुढारी न्यूज घेऊन आले हा विशेष कार्यक्रम. चला तर मग सुरुवात करूयात वारी पंढरीची. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. मंडळी, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण खुडूस फाटा इथं संपन्न झालं. आणि यावेळी रिंगण सोहळ्यामध्ये लहान मुलं असू देत किंवा वृद्ध व्यक्ती असू देत, या सगळ्यांसह महिलांची सुद्धा उपस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. यावेळी माऊलींच्या जयघोषात आणि पांडुरंगाच्या वर्णनामध्ये परिसर अगदी विठुमय झाला होता. रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर माऊलींच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूया. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण कुडूस फाटा या ठिकाणी आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांचं गोल रिंगण या मैदानामध्ये संपन्न झालेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या ठिकाणी आल्या, पालखी या ठिकाणी आली आणि प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या माध्यमातून हे रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक विशिष्ट असा सोहळा खरं तर प्रत्येक वर्षी या मैदानामध्ये संपन्न होत असतो आणि माळशिरस परिसरातील, वेळापूर परिसरातील प्रचंड मोठा जो भाविक वर्ग आहे, वारकरी वर्ग आहे, तो या मैदानामध्ये एकत्र येत असतो. वारकरी जनसमुदाय जो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालतो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहतो. या रिंगणाला एक वर्षानुवर्षाची किंवा शतकाची परंपरा आहे. ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या ठिकाणी येतात त्या ज्ञानोबा माऊलींच्या सोबत आपण काही पावलं चालावं यासाठी इथून काही मंडळी पंढरपूरच्या दिशेनं निघत असते. प्रत्येक वर्षी अगदीच भेटी लागे जीवा लागलीसे आस असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं ज्ञानोबा माऊलींच्या पादुका, ते जे दोन अश्व आहेत ते दोन अश्व पाहण्यासाठी, त्यांच्या अंगाला हात लावण्यासाठी आणि ते जेव्हा धावतात तेव्हा त्या दोन अश्वांच्या पायाखालची माती स्वतःच्या कपाळाला लावण्यासाठी इथला वारकरी वर्ग आहे तो वारकरी वर्ग आसुसलेला असतो. म्हणून हा दिवस वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो. कुडूस फाटा या ठिकाणच्या रिंगणानंतर हीच पालखी जी आहे ती पालखी पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे आणि पुढं अशाच पद्धतीचं पाऊले चालती पंढरीची वाट असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं न थकता ही पाऊलं पंढरीची वाट चालणार आहेत. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, खुडूस फाटा, माळशिरस. वारी ऐसी जावे विठ्ठल नामाचे गावे, तेणे समाधान लाभे मनाचे ते धन. मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये मानाच्या अश्वांना प्रचंड महत्त्व आहे. वारी आणि माऊलींच्या पालखीमध्ये या अश्वाची नेमकी परंपरा काय आहे आणि त्याचसोबत या अश्वाची परंपरा कधीपासून सुरू झाली आहे याच संदर्भात या अश्वाचे सोबती अक्षय महाराज यांच्याशी बातचीत केली आहे सुजित काळंगे यांनी. पाहूया. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये आहोत आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये असणारा हा जो मानाचा अश्व आहे तो मानाच्या अश्वाची परंपरा आणि त्याची देखभाल नेमकी कशी केली जाते, एकंदरीत त्याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत अक्षयजी आहेत. अक्षयजी, काय सांगाल की या मानाची परंपरा काय आहे आणि माऊलीच्या अश्वांमध्ये याला जे काय माऊलींसोबत असणं हे याला फार महत्त्वाचं मानलं जातं, नेमकी काय परंपरा आहे? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकारांचा हा मानाचा अश्व आहे. याच्यावर स्वतः माऊली स्थानापन्न झाले असे वारकऱ्यांची श्रद्धा असते आणि पालखी सोहळ्यातील आज दुसरं गोल रिंगण आहे आणि खुडूस फाटा इथं आपण माऊलींचे अश्व दाखल झालेले आहेत. दरवर्षी हे शितोळे सरकारांकडून इकडं ज्ञानोबा माऊलींकडे येत असतात, तर ते कधी निघतात आणि कधी पोहोचतात, नेमकी काय हे असते? शितोळे सरकारांचे कर्नाटक येथील बेळगाव अंकली येथील हे अश्व आहेत. पालखी प्रस्थानाआधी 10-11 दिवस आधी हे अश्व चालत आळंदीला पोहोचतात. 11व्या दिवशी आळंदीत आल्यानंतर त्यांचं वाजत गाजत स्वागत होतं आणि पालखी सोहळ्यामध्ये हे अश्व सामील होतात. वर्षभरामध्ये यांचा कशा पद्धतीचं दिनक्रम असतो? दरवर्षी हे येतात
आणि मग नेमकं काय असतं ते? दिनक्रम असं काही विशेष नसतं, त्यांचं संगोपनचं शितोळे सरकारांच्या वाड्यामध्येच असतं आणि त्याची पूर्ण व्यवस्था आणि देखभाल केली जाते. आता परतीचा प्रवास नेमका कसा असणार आहे? परतीचा प्रवास पालखी सोहळा पंढरपुरात पोहोचल्यानंतर गोपाळकाला झाल्यानंतर माऊलींना परतीला वाकरीपर्यंत सोडून हा अश्व परत कर्नाटकात जात असतो. अगदीच हा जो अश्व आहे तो अश्व माऊलींचा मानाचा अश्व आहे. या अश्वावरती माऊली स्वतः आहेत अशा पद्धतीच्या भावना या वारकऱ्यांच्या असतात. त्यामुळं वारकरी या अश्वाच्या डोक्यावर आपलं डोकं टेकवण्यासाठी आपले हात लावण्यासाठी आसुसलेले असतात. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, माळशिरस. मंडळी, आषाढी वारीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघालेल्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी VIP दर्शन बंद करण्याची सूचना केली आहे आणि आता यानंतर या सूचनेची तत्काळ अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी कराव्या लागणाऱ्या प्रतीक्षेचा कालावधी सुद्धा निश्चितच निम्म्यानं कमी झाला आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी. पाहूयात. 6 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आता अवघे 4 दिवस उरलेत. आपण बघितलं तर आज पंढरपूरमध्ये 4 दिवस आषाढी यात्रेला सोहळ्याला लागले असले तरी सर्व संतांच्या पालख्या हे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे. आपण पाहिलं तर हजारोच्या संख्येने आज पंढरपूरमध्ये पदस्पर्शी दर्शनासाठी भाविक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मी आता विठ्ठल गाभाऱ्यामध्ये आहे. आपण बघितलं तर पदस्पर्शी दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेमध्ये थांबावं लागत होतं. आपण जी पुढारी न्यूजनं जी VIP दर्शन बंद करण्याची बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला आता कुठेतरी जाग आलेला आपल्याला पाहायला मिळते. पालकमंत्री जयकुमार गोरे असतील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश काढला की VIP दर्शन बंद केल्यामुळे पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये सुद्धा वेळ वाचलेला आहे. आपण आता पाहू शकतो की हीच ती दर्शनाची रांग आहे की आपण काही भाविक माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माऊली, कधी लागला होता दर्शनाला? 4 वाजता. 4 वाजता लागला होता. हो. अजूनही भाविक माझ्या बरोबर आहेत. काय सांगाल, कधी दर्शनाला लागला होता तुम्ही? आम्ही 4ला दर्शनाला लागलो. दर्शन रांगेमध्ये काय काय सुविधा आहे? साऱ्या सुविधा आहे, नाश्ता पाणी समजा सुविधा. बाबा, तुम्ही काय सांगाल, कधी लागला होता दर्शनाला? आजच 4 वाजता. 4 वाजता लागला होता. तुम्ही काय सांगाल, कधी लागला होता दर्शनाला? सकाळी 4 वाजता. काय वाटलं होतं दर्शन झाल्यामुळे? आनंद वाटतो. आपण बघितलं तर VIP दर्शनामुळे जवळपास 7 ते 8 तास 10 तास लागत होते. पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये आता VIP दर्शन बंद केल्यामुळे आता अवघ्या 4 तासामध्ये पदस्पर्श दर्शन होत आहे. आपण पाहिलं तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढलेल्या आदेशामुळं आता आपण पदस्पर्श दर्शन रांग ही आता अवघ्या 4 ते 5 तासामध्ये पदस्पर्श दर्शन मिळत असल्यामुळे ते भाविकांमधून सुद्धा आता समाधान व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. आणि मंडळी, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेनं पुढे वाटचाल करते. यावेळी माऊलींच्या पालखीमध्ये तरुण वारकरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. ज्ञानोबाराय आणि विठोबारायांच्या नामघोषामध्ये हे तरुण वारकरी तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान तरुण वारकऱ्यांना वारीविषयी काय वाटतं, तरुण वारकऱ्यांच्या दृष्टिकोनामधून वारीची परंपरा नेमकी कशी आहे, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूया. नवी मुंबईच्या कोपरखेरणे येथून आलेली दिंडी क्रमांक 60 यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत माऊली आहेत. माऊली, काय सांगाल, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात असं म्हटलं जातं. तुमचा जो काय पोशाख आहे तो तरुणाईला अगदी आकर्षित करेल अशा पद्धतीचा आहे. या तरण्या वयात यामध्ये सहभागी व्हावं असं कसं का वाटलं? हा जो वारीचा आनंद आहे, अनुपम्य सुख सोहळा रे असं वर्णन केलेलं आहे संतांनी. आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तर तरणा म्हणजे नुसता वयाचा तरणा नव्हे, तर इथे येणारा प्रत्येक वारकरी त्याचं वय किती आहे हे तो विसरून जातो आणि तो तरुण होतो. तो भाग्यवंत आहे जो या रिंगणामध्ये येतो, नाचतो, खेळतो, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. या सगळ्यांकडे बघितल्यानंतर आपोआपच अंतकरणामध्ये एक अशी अलौकिक ऊर्जा निर्माण होते. 70, 80, 90 वर्षाच्या काही वृद्ध महिला असतात, बाबा असतात, त्यांच्याकडे अशी ऊर्जा तयार होते की ते सगळ्यांकडे बघून अतिशय जोमाने चालतात. हा आनंद इतका दिव्य आहे, भव्य आहे, तो घरी बसून कळत नाही, त्याला वारीतच यावं लागतंय.
हे वारीतला हा जो आनंद आहे तो सगळ्यांना प्रचंड आनंदाचा वाटतो, पण त्याच्यामध्ये रिंगण ही फार आकर्षणाची गोष्ट असते. तर काय नेमकं का आकर्षण वाटतं लोकांना याच्या संदर्भानं काय? या वारकरी संप्रदायाच्या भव्य दिव्य परंपरेमध्ये रिंगण ही एक अलौकिक गोष्ट अशी आहे. दरवर्षी आता इथून पुढे कालपासून तर जवळजवळ पंढरपुरापर्यंत 5 रिंगणं होतात. दररोज रिंगण आहे. त्यामध्ये माऊलींचे 2 अश्व आहेत. त्याच्यावर एका अश्वावर सूर्याचं तुम्हाला चिन्ह दिसेल आणि दुसऱ्या अश्वावर ज्ञानोबारायांचं चिन्ह आहे. अशा दोन्ही एका अश्वावर जिथे ज्ञानोबारायांचं चिन्ह आहे अशी लोकांची धारणा आहे की साक्षात त्या ठिकाणी ज्ञानोबाराय विराजमान होतात त्या अश्वावर आणि दुसऱ्या अश्वावर मानाचे चोपदार असतात आणि अशा पद्धतीने तो रिंगण सोहळा ज्ञानोबारायांच्या अश्वरिंगणामध्ये फिरत असतात. आणि इथे या रिंगणामध्ये येऊन सर्व वारकरी पावलांचा आनंद घेतात आणि एकच नाद घुमतो तो म्हणजे ज्ञानोबा तुकोबाचा गजर. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, माळशिरस. माऊली, नेत्यांची वारी या आमच्या खास सेगमेंटमधून आम्ही आपल्याला दररोज एका नेत्याची वारी दाखवत असतो आणि यामध्ये आम्ही आपल्याला पंढरीच्या वारीशी असलेलं त्यांचं नातं आणि त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपण शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची वारी नेमकी कशी असते या संदर्भात जाणून घेणार आहोत. पाहूयात. वारी पंढरीची आणि वारी नेत्यांची या संदर्भात आज आपल्यासोबत आहेत बुलढाण्याचे शिवसेनेचे फायर ब्रँड आमदार संजय गायकवाड. भाऊ, अतिशय भक्तिमय वातावरण संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळते. वारकरी दिंड्या ज्या आहेत ह्या आता आषाढी एकादशी सोहळ्यासाठी त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आता पंढरीकडे मार्गस्थ झालेले आहेत. तुमचं अनेकदा भाषणामध्ये असेल किंवा मग बोलताना आपण अनेक वारकरी संप्रदायाचे संदर्भ देतात, संतांचे अनेक विचार आपण सांगता. तुमचं वारकरी संप्रदायाचं आणि विठुरायाचं कसं हे नेमकं नातं आहे? जसं पुंडलिकाचं आणि पांडुरंगाचं नातं आहे तसंच माझं आणि वारकऱ्यांचं नातं आहे. आणि 226 वर्षापासून मुक्ताईची पालखी आमच्या बुलढाण्याच्या निवासी येते. त्याचे अध्यक्ष माझे वडील होते आणि वडील गेल्यानंतर त्या सगळ्या पालखींची सेवा ही मी त्या ठिकाणी करतो. गजानन महाराजांची देखील पालखी अनेक वर्ष बुलढाण्यामध्ये आली, ते देखील आम्ही करायचो. आणि ह्या पालख्या इथे आल्यानंतर त्या पंढरपूरला त्या ठिकाणी रवाना होतात आणि म्हणून या सगळ्या वारकऱ्यांची सेवा घडण्याकरता किंवा त्याच्या व्यवस्थेकरता महाराष्ट्रातलं सगळ्यात नंबर 1चं 5 स्टार वारकरी भवन मी बुलढाण्यामध्ये उभारलं. जवळपास 4 एकरामध्ये हे वारकरी भवन त्या ठिकाणी उभारलं आणि 5000 लोक जेवतील एवढी सगळी व्यवस्था ही त्या ठिकाणी असते. निवास व्यवस्था, सगळी प्राथमिक सुविधा वगैरे या सगळ्या त्या ठिकाणी उभारलेल्या आहेत. खरं तर वारकरी संप्रदायाला पालखीला गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. तुम्ही देखील ह्या वारकरी पालख्या ज्या आहेत किंवा वारी जी आहे हे अनुभवलेली असेल. गेल्या अनेक वर्षापासून काय नेमके बदल तुम्ही अनुभवत गेलात? वारकरी पालखीमध्ये गेल्यानंतर तुमचं शरीर चांगलं राहतं, तुमचे आजार दूर होतात आणि एक वेगळा आनंद म्हणजे जगावेगळा काहीतरी आपल्याला आनंद त्या ठिकाणी अनुभवायला येतो. असं वाटतं की एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी शक्ती, एक वेगळी प्रेरणा आपल्या शरीरामध्ये आली. आणि चालत जाताना त्याच्यामध्ये कधी भानच राहत नाही की आपण किती अंतर चाललो, भूक लागली का, तहान लागली. विठ्ठल नावाचा, पांडुरंगाचं नामस्मरण करत करत पुढे जाताना दिवस कसा जातो हे कळत नाही. वारकरी संप्रदायाची ही जी परंपरा आहे किंवा त्याचं जे काही नियोजन असतं त्याच्यामध्ये कुठेतरी आता काही बदल करणं गरजेचं आहे असं वाटतं? वारकरी मुळातच स्वतः हा विठ्ठलाचे भक्त आहेत, धर्माचं काम ते करतात आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला एक शिस्त लावून ठेवलेली आहे. ईश्वराची पूजा अर्चना करतात किंवा मनोकामना करताना जे पवित्र त्यांनी राखायला पाहिजे, जी स्वच्छता त्यांनी ठेवायला पाहिजे किंवा जी एक आचारसंहिता लावून स्वतः लावून घ्यावी ती त्यांनी लावून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये फक्त एकच आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना सगळ्या वारकऱ्यांच्या पालख्यांना मानधन दिलं, तर त्याच्यामध्ये मुक्ताईची पालखीला मात्र आता मानधन मिळत नाही. तेवढी एक व्यवस्था शासनाने त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि जेवढ्या रस्त्याने पालख्या मार्गस्थ होतात, जसा शेगाव ते पंढरपूर पालखी मार्ग आहे, अशा प्रकारचा पालखी मार्ग या देहू ते पंढरपूर किंवा आपली मुक्ताईनगर ते पंढरपूर असा झाला पाहिजे, जेणेकरून कोणत्याही वारकऱ्याच्या जीवाला धोका होता कामा नये. वारकरी विचारधारेने आणि संत परंपरेने संपूर्ण महाराष्ट्र जपलाय, त्याच पद्धतीने तुम्ही आता राजकीय जीवनामध्ये याच विचारधारेचं कसं नेमकं जतन करता, कसं जपता? नाही, शेवटी आपले संस्कारच ते आहेत. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये किंवा त्यांच्या अभंगांनी छत्रपती शिवाजीराव देखील भारावून जायचे. ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा
महादेव यांनी पालखी यात्रा चालू केली त्यावेळेला मुघलांनी ह्या पालख्या लुटल्या होत्या आणि त्याच वेळी छत्रपती संभाजीराजांनी पहिल्यांदा पालखी सोहळ्याला बंदोबस्त त्या ठिकाणी दिला होता आणि म्हणून पालखी हे एक आता महाराष्ट्राचा आणि वारकऱ्यांचा एक असा जीवनातला एक मोठा घटक झालेला आहे की जे स्वतःपासून त्याला दूर करू शकत नाही आणि म्हणून आमच्या राजकीय जीवनातही आम्ही काम करताना पांडुरंगाचं स्मरण करूनच आम्ही आमच्या कामाची सुरुवात करतो. भाऊ या निमित्ताने एखादा अभंग सांगते. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा एक माझ्या धावा पांडुरंगा राम कृष्ण हरी पुंडलिका वरदे श्री हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर हे होते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड. संदीप वानखडे, पुढारी न्यूज, बुलढाणा. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे आणि आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये डॉग स्क्वॉड पथकाकडून तपासणी सुद्धा करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, सोळखांबी, चारखांबी सभामंडप तसंच ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी पूजेला बसणार आहेत त्या सगळ्या ठिकाणची सुद्धा बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे आणि परिसरामधील संशयास्पद वस्तू परिसराची दिवसातून 2 वेळा तपासणी करण्यात येते. आणि आपण पाहतोय ही जी पालखी आहे ती हळूहळू आता पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होतीये आणि याच वारीचे सगळे अपडेट पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. वारी पंढरीच्या या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार. जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.